इस्रायलची मोसाद लेखक पंकज कालूवाला। प्रकरण दुसरे। पूर्वपीठिका, स्थापना व विकास। मोसाद इस्रायलची परराष्ट्रात हेरगिरी कारवाया करणारी संस्था आहे। ही गोष्ट तशी जगजाहीर आहे। या मोसादच्या स्थापनेचा अधिकृत दिवस जरी 13 डिसेंबर 1949 असला तरीही कोणतीही संस्था वा संघटना अशी एकाएकी अस्तित्वात येत नाही। तिचा पाया खूप आधीपासूनच घातला जात असतो। मोसाद बाबतीतही हे खरं आहे। मोसादची पायाभरणी आधीपासूनच कशी होत होती याचा थोडक्यात आढावा या प्रकरणातून आपल्याला घ्यायचा आहे। आधीच्या प्रकरणातून यहुदी समाजाची ऐतिहासिक माहिती व अर्वाचीन काळात इस्रायलच्या स्थापनेसाठी कोणी कसे प्रयत्न केले याची थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे। ती माहिती घेताना उघड जे प्रयत्न झाले त्याचीच माहिती आपण घेतली। मात्र इस्रायलच्या स्थापनेसाठी गुप्तपणेही प्रयत्न होत होते। या गुप्त व छुप्या प्रयत्नातच आजच्या इस्रायली गुप्तचर संस्थेच्या स्थापनेची आणि तिच्या विकासाची पाळंमुळं दडलेली आहेत। सुरुवातीच्या गुप्त प्रयत्नांना यशापशाचं तोंड पाहावं लागलं असलं तरी त्यातून हेरगिरीचं महत्त्व अधोरेखित होत राहिलं। अशा प्रयत्नात महत्त्वाचा मानला जातो निली या संस्थेची स्थापना आणि तिच्याकडून हेरगिरीचे जाळे उभारण्याचा प्रयत्न। हा प्रयत्न 1915 साली झाला होता। या स्थापनेत पुढाकार घेतला होता आरोनसन आणि सारा आरोनसन या बंधू भगिनीने। त्यात त्यांना अवशालोम फिनबर्ग, नामान बेल्काइन आणि इतरांचेही सहकार्य लाभलं होतं। आरोनसन याच्याबाबत सांगायचे तर तो रोमानियन यहुदी मातापित्यांचा पुत्र होता। त्याचा जन्म 1876 चा। तो केवळ 6 वर्षांचा असताना त्याचे मातापिता त्याला घेऊन 1882 मध्ये रोमानिया सोडून पॅलेस्टाईनमध्ये आले। त्याचे शिक्षणही तेथेच पूर्ण झाले। आरोनचा ओढा विज्ञानाकडे व त्यातही अधिक वनस्पतीशास्त्राकडे होता। त्याने जास्त अभ्यास केला। वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून चांगले नावही कमावले। अजाणत्या वयात पॅलेस्टाईनमध्ये आलेला व कट्टर यहुदी संस्कार झालेला आरोन पॅलेस्टाईनलाच आपली पवित्र मातृभूमी समजत होता। जसजसा तो तरुण होत गेला तसतसं त्याला तुर्की अंमल खटकायला लागला। अर्थात तुर्की राजवट उलथवणं त्याला शक्य नव्हतं, पण त्यासाठी कारवाया करण्याची संधी त्याला पहिल्या महायुद्धाने उपलब्ध करून दिली। पहिल्या महायुद्धात तुर्कस्थान जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरलं होतं। सुवेझ कालव्यामुळे हा आजूबाजूचा परिसर ब्रिटिशांसाठी लष्करी व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने तो मिळवण्यासाठी प्रयत्न जर्मन करणार हे स्पष्ट होते। ब्रिटिशांचा तुर्कांशी संघर्ष अटळ होता। आरोनने ब्रिटिशांच्या युद्धप्रयत्नांना सहाय्य करण्याचे ठरवले। तुर्कांची राजवट जाऊन ब्रिटिशांचे राज्य आल्यास पॅलेस्टाईनमध्ये यहुद्यांचे राज्य स्थापण्यास मदतच होईल अशी त्यांची धारणा होती। त्यातूनच त्याने निलिया गुप्तचर संघटनेची स्थापना केली। त्यात त्याला त्याची बहीण सारा आणि समविचारी मित्रांचे सहाय्य झाले होते। ही स्थापना त्याने 1915 साली केली। निली म्हणजेच नेत्झा इस्रायल लो येशाकर स्थापनेच्या वेळी या संघटनेचं उद्दिष्ट पॅलेस्टाईनवर चढाई करण्यासाठी जनरल एडमंड एच. एल्नबियांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या ब्रिटिश सेनेला तुर्की लष्कराच्या हालचाली आणि या भूप्रदेशाची बारीकसारीक माहिती पुरवणे हे असल्याचं ठरविण्यात आलं। परंतु आपल्या संशयी स्वभावाप्रमाणे ब्रिटिशांनी लगेचच या संघटनेवर विश्वास ठेवला नाही। आपल्या प्रामाणिक प्रयत्नांविषयी खात्री करून देण्यातच आरोनची 2 वर्षे निघून गेली। शेवटी ब्रिटिशांची खात्री पटली। पण दरम्यानच्या काळात आरोनने स्वतःला राजकीय कामात व चळवळीत गुंतवून घेतले होते। त्यानिमित्ताने त्याला पॅलेस्टाईनबाहेर राहावे लागत होते। त्यामुळे निलीची जबाबदारी आपोआपच सारा आरोनसनवर पडली। सारा ही आरोनपेक्षा वयाने बरीच लहान असली तरी असामान्य धैर्य असलेली स्त्री होती। ही जबाबदारी पेलण्याची तिने मनापासून तयारी केली।
तुर्की लष्कराची माहिती काढण्यासाठी तिने सर्वसाधारण पद्धत वापरली. आपल्या नर्सरीवजा वनस्पतीशास्त्रविषयक केंद्रात 2 आठवड्यांतून एकदा ती समारंभ घडवून आणत असे. या समारंभांना तुर्की लष्करी अधिकारी आणि विशेषतः तुर्की तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना तसेच सैनिकांनाही मानाचं निमंत्रण असे. या समारंभात त्यांची व्यवस्थित सरबराई केली जात असे. मद्यपानात त्यांना पुरत बुडवून टाकलं जाई. सुरापान केलेल्या या अधिकाऱ्यांकडून माहिती काढून घेणं सोपं होई. हीच माहिती मग किनाऱ्यापासून काही अंतरावर उभ्या असणाऱ्या ब्रिटिश जहाजांवरील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली जाई. निलीने आपलं काम सुरू केलं असलं तरी येथे एक गोष्ट मात्र नोंदवायला हवी की या संघटनेचे सदस्य केवळ स्वयंसेवक होते. त्यांना या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. प्रशिक्षण तर मुळीच नव्हते. हेरगिरीचं काम काळजीपूर्वक आणि एकमेकांच्या समन्वयाने करावे लागते. नेमके त्यातच संघटनेचे सदस्य कमी पडत होते. संदेश पोहोचविणे व मिळवणे हे हेरगिरीतील सर्वात धोकादायक काम असतं. ते काळजीपूर्वक केलं नाही तर ते सर्वांच्याच जीवावर बेतू शकतं. संघटनेवर ही वेळ अनेकदा आली. एकदा तर त्यांनी आपल्या झिक्रोन याकोव्ह या संपूर्ण गावालाच संकटात टाकलं होतं. तुर्कांनी निलीच्या कारवायांचा पत्ता लागण्याचं कारण होतं एक कबूतर. निलीचे सदस्य ब्रिटिशांना माहिती पोहोचविण्यासाठी संदेशवाहक कबुतरांचा वापर करू लागले होते. हे अर्थातच वाटतं तितकं सोपं काम नाही. कबूतर आणि त्यांचा उपयोग करून घेणारा दोघेही त्यासाठी सुप्रशिक्षित असावे लागतात. कोणतंही कबूतर संदेशवहनासाठी वापरता येत नाही. निलीच्या सदस्यांनी तो धोकादायक खेळ खेळला. सांकेतिक संदेश बांधून सोडलेली कबुतरं कधी आपल्या नेमक्या स्थळी पोहोचलीच नाहीत. स्वतः साराने सांकेतिक संदेश पायाला बांधून पाठविलेलं कबूतर ब्रिटिशांपर्यंत पोहोचण्याऐवजी कैसेरियाचा तुर्की गव्हर्नर अहमद बे यांच्या कबुतरांच्या घरट्यापर्यंत पोहोचून तेथेच उतरलं. स्वतः अहमद त्यावेळी आपल्या कबुतरांना दाणे घालण्यात मग्न होता. कबुतराच्या पायाला बांधलेला संदेश त्याने उलगडला. लागलीच तपासाचे आदेश सुटले आणि तुर्की गुप्तचर यंत्रणा कामाला लागली. 1917च्या ऑक्टोबर महिन्यात तुर्कांनी झिक्रोन याकोव्ह गावाला वेढा घातला. अटकसत्र सुरू झालं. साराचे वडील, भाऊ तसेच निलीच्या काही सदस्यांना अटक करण्यात आली. साराही त्यांच्या हाती सापडली. हेरगिरीचा भयंकर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आणखी माहिती काढण्यासाठी त्यांना याकोव्ह गावाच्या मधोमध असलेल्या तुर्की मुख्यालयात नेण्यात आलं. नंतर तेथून येणाऱ्या आर्त किंकाळ्या, वेदना व विव्हळण्याचे स्वर गावक्यांच्या कानावर पडत होते. अमानुष यातनांपुढे निलीचे सदस्य कोलमडून पडले, तरी सारा शेवटपर्यंत डगमगली नाही. एव्हाना साराकडेच निलीचं नेतृत्व आहे, हे तुर्कांच्या लक्षात आलं होतं. तिच्याकडून त्यांना सारं वदवून घ्यायचं होतं. निर्ढावलेल्या गुन्हेगारांची खोड मोडण्यासाठी दोरांनी हात बांधून वर टांगून ठेवण्याची शिक्षा तिला देण्यात आली. तरीही ती तोंड उघडत नाही हे पाहून तिच्या पायाचे तळवे हंटरने फोडून काढण्यात आले. सारा त्यालाही भिली नाही. ती बघत नाही हे पाहून तुर्की पोलिसांचा अमानुषपणा आणखी वाढला. उकडलेली गर्म अंडी साराच्या काखेत अन मांड्यात दाबून धरण्यात आली. त्याचाही परिणाम शून्य. शेवटी साराच्या हातापायची नखंही उपटून काढण्यात आली. सातत्याने 3 दिवस होणाऱ्या या यातना साराने धीरोदत्तपणे सहन केल्या. त्या अमानुष यातनांनाही ती भीक घालत नाही हे पाहून 4थ्या दिवशी तिला दमास्कसला पाठविण्याची तयारी करण्यात आली. तिथे तिला जाहीरपणे फाशी दिले जाणार होते. तिला दमास्कसला पाठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली. त्याचवेळी तिने कपडे बदलण्यासाठी घरी जाण्याची परवानगी मागितली. कसे काय कोण जाणे, पण तुर्कांनी तशी परवानगी तिला दिली. तेथून तुर्कांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणं तर अशक्यच होतं. पण पळून जाण्याचा विचार साराच्या मनातही नव्हता.
ती घरात शिरली अन योग्य संधी पाहून लपवून ठेवलेलं पिस्तूल काढून स्वतःवरच गोळी झाडून घेतली. आतापर्यंत तुर्कांच्या यातना धीरोदत्तपणे सहन करणारी सारा आपल्या मृत्यूलाही तितक्याच सहजपणे सामोरी गेली. निलीचा मोठा आधारस्तंभ कोसळला होता. साराच्या मृत्यूनंतर निलीच्या कारवाया थंडावल्या. नंतर 1929 मध्ये आरोन आरोनसन याचं इंग्लिश खाडीत विमान कोसळून संशयास्पद निधन झालं आणि निलीचं उरलंसुरलं अस्तित्वही पुसलं गेलं. निलीच्या कारवाया किती व्यापक होत्या किंवा किती प्रभावी होत्या हा तितका महत्त्वाचा प्रश्न नाही. प्रश्न आहे तो आपण ज्या तत्वासाठी जगतो झगडतो त्याचे पालन करण्यासाठी आपण किती उच्च पातळी गाठतो. हा सारा आणि आरोन आरोनसनचे बलिदान हा इस्रायली समाजाचा खराखुरा आत्मा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. निलीचं अस्तित्व सर्वसाधारणपणे 1919 साली पुसले गेल्यानंतर मधला साधारणत 1929 पर्यंतचा काळ तसा हेरगिरी कारवायांच्या दृष्टीने रिताच आहे. त्याचं कारण पहिल्या महायुद्धानंतर तुर्की राजवटीचा अंत होऊन ब्रिटिश राजवट येणं हे असू शकेल. बाल्फर डिक्लरेशनमुळे यहुद्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या व ते ब्रिटिशांना आपले मित्र समजू लागले होते. हळूहळू पॅलेस्टाईनमधील यहुद्यांची संख्याही वाढत होती. त्यातून यहुदी अरबांमधील संघर्ष मात्र वाढला. हा संघर्ष वाढत चालला तरी हेरगिरी किंवा मिळेल त्या मार्गाने गुप्त माहिती मिळवण्याचे प्रयत्न यहुद्यांनी केले नव्हते किंवा त्यांना तशी गरज वाटत नव्हती. त्यानंतर 1929 साली ती घटना घडली. यहुद्यांची संख्या पॅलेस्टाईनमध्ये वेगाने वाढते हे पाहून यहुद्यांप्रती हिंसक बनलेल्या अरबांना यहुद्यांच्या एकतेची जाणीव करून द्यायची गरज आहे असे यहुद्यांच्या पुढाऱ्यांना वाटू लागले. हे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी 1929च्या सप्टेंबर महिन्यातील शुक्रवारचा शब्बातचा दिवस निवडण्यात आला. शब्बातच्या दिवशी जेरुसलेम येथे असलेल्या पण पाडल्या गेलेल्या प्राचीन हेरोदच्या दुसऱ्या देवळाच्या भिंतीपाशी यहुदी बांधव जमा होत असतात. या भिंतीला वेलिंग वॉल असं म्हटलं जातं. कारण याच भिंतीपाशी रडून यहुदी बांधव हे पवित्र देऊळ पाडलं गेल्याचं दुःख व्यक्त करत असतात. यहुद्यांच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण धार्मिक विधी आहे. या शब्बातला यहुद्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. यहुदी समाजाच्या सर्वच स्तरांतील लोक काळा पोशाख करून जेरुसलेमच्या त्या वेलिंग वॉलच्या दिशेने चालले होते. पॅलेस्टाईनच्या दूरदूरच्या भागातून ते आले होते. हे सगळे लोक त्या भिंतीपार्श्व जमा झाले. दुपार झाली होती. शेमा नावाच्या त्यांच्या विशिष्ट प्रार्थनेची वेळ झाली होती. हजारो लोकांच्या समुदायाने तालासुरात ती प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आणि वातावरणात एक भारलेपण आलं. यहुदी समुदाय त्या भारलेपणातच गुंगून गेला. त्यांचं ते भारलेपण संपलं ते त्यांच्यावर चहूबाजूने होणाऱ्या दगडांच्या, फुटक्या बाटल्यांच्या आणि दगड भरलेल्या डब्यांच्या मायाने वेलिंग वॉलच्या आजूबाजूला लपलेल्या अरबांनी अचानकच हा मारा सुरू केला होता. हा मारा सुरू असताना दहशत बसविणारा गोळीबाराचा आवाज आला. यहुद्यांची पळापळ सुरू झाली. त्या पळापळीत चेंगराचेंगरीत पडून आपटून अनेक लोक जखमी झाले, पण सुदैवाने कुणीही दगावलं नाही. झाला प्रकार यहुदी समाजाच्या पुढाऱ्यांच्या जिव्हारी लागला. या एकूण कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी नियोजनपूर्वक व व्यवस्थित केलं होतं, यात शंकाच नव्हती. तरीही असं का व्हावं याची चर्चा करण्यासाठी त्याच रात्री पुढाऱ्यांनी सभा आयोजित केली. सभेत बराच खल करण्यात आला. शेवटी कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थितच झालं होतं असं सर्वांचं मत झालं. तसं असलं तरी या कार्यक्रमावर अरबांची कोणती प्रतिक्रिया होईल याचा कुणालाच अंदाज बांधता आला नाही. यावरही सर्वांचं एकमत झालं. हा अंदाज बांधता येण्यासाठी अरबांच्या गोटात नेमकं काय चाललं याची आगाऊ माहिती असायला हवी. हा मुद्दाही पुढे आला.
1929च्या सप्टेंबर महिन्यातील ती साधी रात्र पॅलेस्टाईन आणि एकूणच यहुदी समाजाच्या भवितव्याला मोठी कलाटणी देणारी ठरली. त्या रात्रीच्या चर्चेतूनच अरबांच्या गोटांतील माहिती मिळवण्यासाठी जरूर ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत अन त्या कामासाठी लागणारा पैसा गोळा केला पाहिजे असा निर्णय घेण्यात आला. हा पैसा यहुद्यांप्रती मवाळ व मित्रत्वाचे संबंध असलेल्या अरबांना चारून त्यांच्याकडून बित्तंबातमी मिळविण्यासाठी वापरला जाणार होता. वेलिंग वॉलजवळील त्या घटनेने यहुदी समाजाचा ब्रिटिशांवरील विश्वासही उडाला. आपल्या सुरक्षेसाठी आता ब्रिटिशांवर अवलंबून राहू नये, हा निर्णयही त्याच वेळी घेण्यात आला. यहुद्यांच्या सुरक्षेची जास्तीत जास्त जबाबदारी हागानावर टाकण्याचेही ठरले. ही संघटना आणखी मजबूत करण्यात आली. पुढच्या वेळी वेलिंग वॉलपाशी प्रार्थनेसाठी जमलेला यहुदी समाज अरबांच्या कारस्थानाची पूर्ण माहिती आणि त्या कारस्थानाला शह देण्यासाठी गानाचं संरक्षण घेऊन आला होता. अरबांच्या हल्ल्याला चोख आणि जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या चोख प्रत्युत्तराचा दृश्यम परिणाम म्हणजे पुढील 5 वर्षे असन काही कारस्थान करण्याची अरबांची हिंमतच झाली नाही. शत्रूच्या बातम्या आधीच जाणून घेतल्याने कोणता फायदा होतो हे लक्षात आल्याने यहुद्यांनी शांततेचा हा काळ वाया घालवला नाही. खब्यांचं जाळं आणखी व्यापक करण्यावर त्यांनी भर दिला. त्याला कोणतंही संघटनात्मक स्वरूप किंवा नेतृत्व मिळालं नव्हतं, हेही येथे नोंदवायला हवे. खबरी म्हणून कुणाला कशा प्रकारे नेमायचे याचे कोणतेही नीतिनियम नव्हते. ज्याला शक्य आहे असा कुठलाही यहुदी कोणत्याही अरबाला आपला खबरी म्हणून नेमू शकत होता. फक्त एक अलिखित नियम असा होता की कुणालाही मिळालेली नवी माहिती इतरांनाही सांगावी. सुरुवातीच्या काळात फेरीवाले आणि बूट पॉलिश करणारे यांचा खबरी म्हणून उपयोग केला गेला. फेरीवाल्यांकडून सामान्य अरबांच्या घराघरांतून काय वातावरण आहे याच्या बातम्या मिळत होत्या. त्या फेरीवाल्यांपेक्षा महत्त्वाचं होतं ते पॉलिशवाल्या खब्यांचं जाळं. त्यांच्या गिन्हाईकात ब्रिटिश अधिकारी, धनवान अरब, कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, व्यावसायिक यांचा भरणा असल्याने समाजावर प्रभाव टाकणाऱ्या या घटकांची माहिती यहुद्यांना होत होती. खब्यांचं जाळं अशा प्रकारे विस्तारल्यामुळे यहुद्यांच्या पुढाऱ्यांना अरब व ब्रिटिश दोन्ही बाजूंची माहिती व्हायला लागली. हे सगळं होत असताना आंतरराष्ट्रीय राजकारणात बऱ्याच उलथापालथी घडल्या. 1933 साली जर्मनीत नाझी पक्ष सत्तेवर आला आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा यहुद्यांचा ओघ सुरू झाला. गप्प बसलेले अरब पुन्हा सक्रिय झाले. यहुद्यांविरुद्ध कारस्थानांना आणि चिथावण्यांना पुन्हा सुरुवात झाली. 1936 मध्ये तर अरबांनी इंग्रज आणि यहुदी दोघांविरुद्ध सरळ उठाव केला. ब्रिटिशांनी हा उठाव क्रूरपणे चिरडला हा भाग वेगळा. तरीही अरब पुन्हा केव्हा उठाव करतील याचा नेम नसल्याने खब्याचं जाळं आणखी कार्यक्षम करायला हवं ही गरज अधोरेखित झाली. विस्कळीत असलेले हे काम त्याला संस्थात्मक स्वरूप आल्याशिवाय प्रभावी ठरणार नाही हे लक्षात आल्यावर तशा हालचाली सुरू झाल्या. त्यातूनच 1940च्या सप्टेंबर महिन्यात शेरूथ येदिओथ किंवा शाईयाह गानाच्या गुप्तचर शाखेचा जन्म झाला. संस्थात्मक स्वरूप आल्याने हेरगिरीचं काम आधीच्या विस्कळीत कामापेक्षा सुधारलं. मात्र दुसरं महायुद्ध भरात आल्यानंतर ही सुधारणाही कमीच आहे हे जाणवायला लागले. त्या संदर्भात हैफा येथे घेण्यात आलेल्या बैठकीत डेव्हिड बेन गुरियन आणि यित्झाक राबिन यांच्यासारखे नेते हजर होते. शाईला अधिक कार्यक्षम करण्यावर दोघांनीही भर दिला. त्याच बैठकीत गुप्तचर संस्थेत आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे मान्य करण्यात आले आणि त्यांची अंमलबजावणीही करण्यात आली. हेरांची संख्या वाढविण्यात आली. ब्रिटिशांशी सहकार्य करणारे साम्यवादी विचारधारेचे यहुदी धोकादायक आहेत हे ओळखून त्या घुसखोरांना शोधून काढण्यासाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला. घुसखोर वा इतर गुन्हेगार शोधून त्यांच्यावर लष्करी न्यायालयासारखे खटले चालविले जाऊ लागले.
निकालानंतर अपराध्याला मिळणाऱ्या शिक्षा कडक नव्हे तर क्रूर होत्या. शिक्षा होत्या जबरदस्त मारहाण किंवा सरळ डोक्यात गोळी. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अफगाणाची ही गुप्तचर यंत्रणा आणखी मजबूत झाली. दोस्तांच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणारे अनेक यहुदी गुप्तचर अधिकारी पॅलेस्टाईनमध्ये दाखल झाले. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा 1948 मध्ये झालेल्या अरब-इस्रायल युद्धात कसा झाला हे आपण आधीच्या प्रकरणात पाहिले आहेच. अर्थात युद्धाच्या काळात शाईचं अस्तित्व नव्हतं. शाईची जागा 7 जून 1948 रोजी शिन बेत या नव्या संस्थेने घेतली होती. शिन बेतच्या हेरगिरी कारवायांनी इस्रायलचा विजय दृष्टिपथात आणला होता. 20 जुलै 1949 ला हे युद्ध संपलं. इस्रायलने या युद्धात झळझळीत विजय मिळविला होता. वर्षाहूनही अधिक काळ चाललेल्या या युद्धात गुप्तचर संस्थेने डोळे दिपवणारी कामगिरी पार पाडली हे खरं असलं तरी ती आपत्कालीन व्यवस्था होती. खोड मोडलेली अरब राष्ट्र काही काळ गप्प बसतील हे खरं असलं तरी ती पुन्हा डोकं वर काढणार नाहीत याची कोणतीच शाश्वती नव्हती. शांततेच्या काळात गुप्तचर संस्थांनी कसं काम करावं व त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण असावं हे ठरवावं लागणार होतं. पंतप्रधान डेव्हिड बेनगुरियन यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. त्यातून हेरगिरीच्या कामासाठी कोणती तरी एक संस्था स्थापण्याऐवजी वेगवेगळ्या 5 संस्था स्थापन केल्या गेल्या. त्यात मोसादचाही समावेश होता. मोसादचं काम परदेशात हेरगिरी करणं हे असलं तरी इतर गुप्तचर संस्थांशी समन्वय साधणे व एकमेकांच्या सहकार्याने कारवाया करणे हे महत्त्वाचं काम करणारी ती मध्यवर्ती गुप्तचर संस्था आहे, हे विसरून चालणार नाही. 13 डिसेंबर 1949 हा मोसादचा स्थापनेचा दिवस मानला जातो. केवळ मोसाद याच नावाने ही संस्था सर्वत्र प्रसिद्ध असली तरी तिचं संपूर्ण नाव आहे हा मोसाद ले मोदीन उले ताफकीदीम मेयुहादीन. त्याचं इंग्रजी भाषांतर इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल टास्क असं केलं जातं. 13 डिसेंबर 1949 ला तिची स्थापना झाल्यानंतर लगेचच 8 फेब्रुवारी 1951 ला तिच्यात काही फेरबदल केले गेले. आपल्या व्यापक कारवाया आणि मोठ्या कार्यक्षमतेसाठी मोसादची जगभरात ख्याती असली तरी ती अमेरिकी CIA, सोव्हिएत संघाच्या KGB अथवा ब्रिटिशांच्या MI6 सारखी खूप मोठी संस्था नाही. स्थापनेपासून आतापर्यंत मोसादमधील कर्मचाऱ्यांची संख्या 2000 वर कधीही गेलेली नाही. मोसाद ही नागरी संस्था असून तिचं मुख्यालय तेल अविव येथे आहे. मोसादचे 7 मुख्य विभाग आहेत. ते म्हणजे 1. झोमेत, 2. नेव्हियोत, 3. मेत्सादा, 4. किदो, 5. लोहामा सिखोलोजित, 6. तेवेल, 7. झाफिरीम. झोमेत हा मोसादचा सर्वात मोठा आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विभाग आहे. हेरगिरीच्या माध्यमांतून गुप्त माहिती गोळा करणे हे या विभागाचं काम आहे. परदेशात हेर नेमणे आणि त्यांच्याकडून कारवाया करून घेण्याचं काम झोमेतच्या केस ऑफिसर्सकडून होतं. नेव्हियोत हा विभाग निरनिराळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरून निरनिराळे रस्ते, मोकळ्या व सार्वजनिक स्थळांवर नजर ठेवून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करते. घरफोड्या व ऑफिसची टाळी फोडून माहिती, कागदपत्र, उपकरण वगैरे पळविण्याचं कामही या विभागाकडेच येतं. किदो हा विभाग मारेक्यांचा आहे. परदेशांतील धोकादायक व्यक्ती, नेते, लष्करी अधिकारी, दहशतवादी यांना कंठस्नान घालण्याचं काम हा विभाग इस्रायलच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कमिटी एक्सने आदेश दिल्यावर करतो. लोहामा झिखोलॉजित हा सायकोलॉजिकल वॉरफेअर विभाग आहे. अफवा पसरवणं हे या विभागाचं महत्त्वाचं काम आहे. त्याशिवाय युद्धकैद्यांची तसेच युद्धात हरविलेल्या सैनिकांची माहिती मिळवणे, आधुनिक अस्त्रशास्त्रांची माहिती मिळविणे, तसेच घातपाती कारवायांची माहिती मिळविणे हे कामही या विभागात होतं.
तेवेल हा विभाग राजकीय कारवाया आणि परदेशी गुप्तचर संस्थांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचं काम करतो. ज्या देशांशी इस्रायलचे राजनैतिक संबंध जोडले गेलेले नाहीत, अशा देशांशी संबंध ठेवण्याचं काम तेवेलच्या माध्यमातून होतं. झाफिरीम हा विभाग जगभरातून पसरलेल्या यहुद्यांच्या संरक्षणासाठी निर्माण केला गेला आहे.